नमस्कार, गुड इव्हनिंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर संध्याकाळचा क्लास झाल्यानंतर मी इव्हिनिंग वॉकला गेले आणि आमच्याच कॉम्प्लेक्समधली जी स्ट्रीट लाईट आहे ती गेली होती. त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी रस्त्यावरती अंधार जाणवत होता. तर वॉकवरून येता येता आज म्हणजे मार्केटमध्ये बाजार भरला होता, जो आठवड्यातून एकदा भरतो. तर आणि तिथे ना बाजारामध्ये खूप साऱ्या स्वस्त भाज्या होते, फळं होती. पण मग म्हटलं की चला म्हणजे भाज्या तर आहेत, तर फळं घेऊया. तर मी ना येताना टरबूज आणलं आणि हे टरबूज मला वाटतं ना ₹40 किलो असं ते बसत होतं. तर एक टरबूजची किंमत साधारणपणे म्हणजे 40 जरी असली तरी वजनामध्ये ते 1 किलोला साधारणपणे 150 ते 200 ग्रॅम कमी होतं. तर म्हटलं की चला एक टरबूज घेऊया. कसं आहे आता उन्हाळ्यामध्ये हे जे सीझनल फळं किंवा सीझनल भाज्या आहेत ना, तर त्या खाल्ल्या पाहिजेत. आणि प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काम करावं लागतं, मेहनत घ्यावी लागते. तसेच शेतकऱ्यांना देखील घ्यावी लागते. तर मग मी काही जास्त भाव वगैरे करत बसले नाही. ठीक आहे म्हटलं 40चं तर 40चं मग एक खरबूज मी घेऊन आले घरी. आल्याबरोबर हात-पाय वगैरे धुतले आणि खूप उशीर झाला होता आज मला स्वयंपाक करायला. कारण की मैत्रिणीसोबत भाज्या वगैरे घ्यायला देखील भरपूर उशीर झाला तिथे. मग येता-येता म्हटलं की आता करायचं काय? स्वयंपाक असा मला करायचं होतं की साधारणपणे 15 ते 20 मिनिटामध्ये माझा स्वयंपाक तयार होईल. तर निलय म्हणत होता, "मम्मी मला आज ना श्रीखंड पुरी खायची आहे" म्हणून. तर म्हटलं चला येता-येता ना एक छोटासा श्रीखंडचा डब्बा मी आणला आणि पुऱ्या करायच्या होत्या. तर पीठ मी मळून ठेवलं होतं. तर म्हटलं आता एक-एक पुरी लाटण्यापेक्षा काय करते, एक मोठी चपाती लाटते आणि त्याचे 4 भाग करते. तर मस्त ट्रायंग्युलर अशी पुरी शेप ची तयार झाली होती आणि त्या पुऱ्या मस्तपैकी अशा टम्म फुगल्या होत्या. तर बऱ्याचदा असं होतं, की पुऱ्या ना जास्त तेलकट असतात त्याच्यामुळे खाव्याशा वाटत नाहीत. तर पुऱ्या ज्या करायच्या असतील ना, तर ह्या पुऱ्या करताना ना ह्याचं जे पीठ आहे तर ते ना थोडंसं असं कडकच मळायचं. जास्त असं मऊसर पीठ मळायचं नाही. जास्त मऊसर पीठ मळलं तर त्या पुऱ्या ना जास्त तेल खेचतात आणि कडक जर पीठ मळलं ना, तर त्या पुऱ्या जास्त तेल खेचत नाहीत. बघता-बघता मी बऱ्यापैकी आता म्हणजे एका चपातीच्या तर पुऱ्या आता तयार झालेल्या आहेत. तर आता राहिलेल्या सगळ्या पुऱ्या मी शिल्लक राहिलेल्या करून घेते. तर मस्तपैकी समोसासारख्या दिसत होत्या. निलय म्हणत होता, "मम्मी समोसे बनवते का?" तर त्याला म्हटलं, "नाही, या पुऱ्या बनवल्यात." यावेळेस म्हटलं ट्रायंग्युलर शेपच्या पुऱ्या बनवल्यात. तर त्याला देखील काहीतरी वेगळं वाटत होतं ट्रायंग्युलर शेपच्या, कारण की मी नेहमी गोल शेपच्या करते. तर आज काहीतरी ट्रायंग्युलर शेपच्या म्हणून त्याला वेगळं वाटत होतं. मग आता काय मुलांची जसं आवड तसं स्वयंपाक करणं गरजेचं आहे. एक म्हणतोय, "मम्मी मला पुरी पाहिजे." एक म्हणतोय, "मी तेलकट पुरी खाणार नाही." मग म्हटलं आता करू काय? तर मग त्याच पिठातलं थोडंसं पीठ जे शिल्लक होतं ना, तर त्याच पिठाचे मी काय म्हटलं, की चला फुलके बनवून घेते. आणि आज स्वयंपाक काही जास्त नव्हता मला, म्हणून मग भाजी आणायला थोडासा वेळ देखील झाला आम्हाला. कारण की ज्यावेळेस आम्ही मार्केटमध्ये जातो ना, तर आम्ही एकमेकींशी विचारत असतो, की आज काही जास्त काम असेल तर आम्ही लवकर येतो आणि जास्त काही काम नसेल तर मग आरामात येतो. तर फक्त इथे मी 2 ते 3 चपात्याच्या पुऱ्या तयार करून घेतल्या आणि जे 5 ते 6 चपातीचे जे पीठ शिल्लक राहिलेलं गोळे त्याचे फुलके बनवून घेतीये. आणि इथे भाजीला काय तर सकाळची ना वाटी भरून अशी छोलेची भाजी शिल्लक होती. तर म्हटलं की चला छान कॉम्बिनेशन होऊन जाईल छोले पुरी किंवा छोले फुलके वगैरे आणि सोबतच श्रीखंड. तर मोठा आणि लहान मुलगा दोघंही आनंदाने खाऊ शकतील आणि त्याचं पोट भरू शकेल. पण मग छोले ना मला जास्त काही आवडत नाहीत. खरं तर त्याच्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं, खाल्लं पाहिजे ते. पण छोले मला जास्त काही आवडत नाही. खाते मी, नाही असं नाही, पण जास्त मला आवडत नाहीत. म्हणून म्हटलं की चला माझ्यासाठी मला थोडीशी भाजी करणं गरजेची होती. तर फ्रिजमध्ये भेंडी पडली होती, तर म्हटलं की 5 ते 6 जर भेंड्या जरी चिरल्या तरी भरपूर अशी भाजी होऊन जाईल. आता 5 ते 7 भेंडीची भाजी मला करायची आहे, तर इतके भेंडीची भाजी मला पुरेशी होईल. पण परत वाटलं मला, की मुलांना एकदा विचारावं, जर त्यांना हवी असेल तर पुन्हा कमी पडायला नको. विचारलं मुलांना, तर मुलं म्हणाले, की "नाही, आम्हाला भेंडी वगैरे नको आहे." माहिती नाही मुलांना भेंडी का आवडत नाही. खूप वेगवेगळ्या पद्धतीने भेंडी बनवते, पण मुलं खात नाहीत भेंडी. म्हटलं की चला माझ्यासाठी 7 ते 8 भेंड्या पुरेशा होऊन जातील. तर फटाफट मस्त असे हे फुलके बनवून घेतले. काय टम्म फुगले होते ना आणि हे फुलके ना कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. भेंडीची भाजी म्हणा, नॉन-व्हेज म्हणा किंवा साधी डाळ जरी असेल ना, तर मस्त लागतात त्याच्यासोबत फुलके. तर ही भेंडीची भाजी मस्तपैकी हिरवी मिरची, लसूण घालून फोडणीला घातली मी आणि भेंडीच्या भाजीला शिजायला जास्त काही वेळ लागत नाही. एका वाफेमध्ये ही भेंडीची भाजी शिजून तयार होते. तर म्हटलं की चला आता झटपट भाजी होईल ती भेंडीचीच होईल.
म्हणून मग मी काय केलं, भेंडीची भाजी फोडणीला घातली. 5च मिनिटामध्ये भेंडीची भाजी तयार होऊन जाईल. तोपर्यंत म्हटलं की आता हे सगळं आवरून घेते. खूप सारा कंटाळा आला होता राउंड वगैरे मारून आल्यानंतर, चालवून आल्यानंतर. पण कसं आहे, गृहिणींना कुठलंही काम चुकत नाही, स्वयंपाकघरातलं म्हणा किंवा आपल्या स्वतःच्या घरातलं. तर आल्यानंतर मग मला इतका कंटाळा आला होता ना, म्हणून मग आज स्वयंपाकाला थोडासा शॉर्टकटच केला मी. आणि ही जी भेंडीची भाजी एका साईडला शिजते तोपर्यंत म्हटलं की चला हे किचनचं सगळं आता पसारा आवरून घेते. तुम्हाला ना हे किचनमध्ये ट्रॉल्यांचं जे ट्रॉल्या ज्या आहेत, तर हे कॅबिनेट जे आहे सिंक खालचं, ते तुम्हाला कलर थोडासा वेगळा दिसत असेल. त्याचं एक कारण तुम्हाला सांगते. कारण की ज्यावेळेस आम्ही ट्रॉल्या केल्या होत्या, तर त्याचं जे प्लाय आहे, तेच प्लाय तिकडे सिंकच्या खाली देखील कॅबिनेटला होतं. पण ना साधारणपणे पाणी जाऊन ते ना प्लाय खराब झालं आणि म्हणून मग मी ते प्लाय बदललं. मग आता तो दरवाजा ना मी काढूनच टाकला. म्हटलं आता इथे काय लावायचं? तर इथे ना वॉटरप्रूफ असं आपले बाथरूमला जे दरवाजे असतात ना, तर त्या दरवाज्यांचं म्हणजे त्या मटेरियलचं मी इथे कॅबिनेटला दरवाजा केलाय. थोडासा कलरमध्ये डिफरन्स आहे, पण ठीक आहे. म्हणजे दरवाजाचं प्रोटेक्शन होतंय पाण्यापासून. किचनचा ओटा वगैरे सगळा आवरून घेतला आणि आता मला देखील भूक लागली होती, मुलांना देखील भूक लागली होती. मुलं वाट बघतायत. तर ते हात वगैरे धुवून आता या दोघांना जेवायला देते. तर आज मला स्वयंपाक करायचा फारच कंटाळा आला होता आणि नेहमी-नेहमी खिचडी बरी नाही वाटत. नेहमी-नेहमी म्हणजे आठवड्यातून एकदा तरी खिचडी होतेच होते. पण खिचडी जरी केली ना, तरी मुलं पाहिजे तशी आवडीने खात नाहीत असं मला जाणवतं. म्हणून मग म्हटलं 20 मिनिटामध्ये हा स्वयंपाक होऊ शकतो. साधारणपणे 3 चपात्यांच्या मी पुऱ्या केल्या ट्रायंग्युलर शेपमध्ये आणि साधारणपणे 5 असे फुलके तयार करून घेतले. तर एकदम 15 ते 20 मिनिटामध्ये माझा स्वयंपाक तयार झाला आणि मुलं देखील आता आवडीने खातील. तर लहान्याला दिलेले आहे श्रीखंड आणि पुरी आणि सोबतच मोठ्याला देखील मी आता त्याचं जेवण देऊन टाकते आणि मी देखील करून घेते. जेवण वगैरे झालं, सगळं सिंकमधली भांडी आणि किचनचा ओटा सगळा आवरून घेतला. तर असं होतं आजचं माझं रुटीन. तर आजचा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.